नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मंडळी, पोह्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण नेहमीच बनवत असतो, पण त्यातल्या त्यात नाश्त्यासाठी झटपट काहीतरी हवं असतं। मग आज आपण अशीच झटपट होणारा नाश्ता ही रेसिपी पाहणार आहोत। चला तर करूयात सुरुवात। एका भांड्यामध्ये 1 वाटी पोहे घेऊयात। जाड किंवा पातळ पोहे घेतले तरी चालतील, स्वच्छ करून घ्यायचे। हे पोहे व्यवस्थित स्वच्छ 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आणि यातील सर्व पाणी काढून टाकायचं। आता 5 मिनिटं मी हे पोहे बाजूला ठेवून दिले होते। 5 मिनिटांनी पाहू शकता पोहे अगदी मऊसूत असे झालेले आहेत। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित असे कुस्करून घ्यायचे, मऊसूत करून घ्यायचे, तर यामुळे छान असं बाइंडिंग येतं। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, शिमला बारीक चिरलेली घालायची आहे, टोमॅटो घालूयात। यानंतर गाजर घालूयात किसलेलं, बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। हवं असेल तर तुम्ही आवडीच्या भाज्या देखील यामध्ये घालू शकता। आता यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे हे सर्व वाटून घातलेली अर्धा चमचा मी इथे पेस्ट घातलेली आहे। हळद घातलेला आहे, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालूयात, 2 चमचे आपण इथे बेसन पीठ घालूयात। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पोहे भरपूर पाणी शोषून घेतात, तर गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे। पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, तर इथे मी थोडं थोडं पाणी घेत याचं मस्त असं इथे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। दुसरीकडे आपण गॅसवरती तवा किंवा पॅन अगोदरच गरम करून घ्यायचा। त्यामध्ये तेल सोडायचं आणि मिश्रणाचे छोटे छोटे गोळे किंवा असे मी दाखवते त्याप्रमाणे पॅनकेक व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे। तवा जर मोठा असेल तर एका वेळी 4 ते 5 पॅनकेक सहज होतात। आता हे चमचाभर आपण यावरती तेल सोडूयात, एका बाजूने छान भाजून घ्यायचे आणि मग पलटी करायचे। पुन्हा थोडंसं आपण व्यवस्थित तेल घालूयात। आता हे पॅनकेक मस्त दोन्ही बाजूने खरपूस भाजायचे आणि गरमागरम सर्व करायचे। हे पोह्यांचे पॅनकेक सॉस किंवा चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता, झटपट तयार होतात। नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तर हे पोहे घरातच असतात। ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा। भाज्यांमुळे रेसिपी पौष्टिक सुद्धा झालेली आहे, मुलंही आवडीने खातील। रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच रेसिपी सोबत भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।